तो गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला एकमेव पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळल्यात, मात्र मिडनला क्षेत्ररक्षक होते. एकेरी धाव, दुसरे धावेचा कॉल आणि सहजरित्या यावेळेस पाहतोय आपण एच फलंदाज बाद. बिग विकेट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर मात्र ऑफस्टिक वरती चेंडू ठेवलाय प्रल्हाद काळे आणि त्यानंतर मात्र राजूला मात्र बीट केलाय आणि पहिलीच विकेट मिळवत असताना या धावसंख्येवरती लागलाय तो खूप मोठा धक्का नारिवली टीमला. तर निश्चितच पहिल्या मॅच मध्ये सुद्धा राजू पाहिलं तर पहिल्या बॉलवरती बाद झाले होते आणि आता मात्र इथून 2 धाबा एक पडल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बाद झालेत. बंडाऊनला फलंदाज पाहा मिळतो संतोष काळे मैदानामध्ये येत असताना. यावेळेस फटका तर मोठा खेळाचा होता. बराच वेळ चेंडू हवेत, मात्र क्षेत्ररक्षक नाही या घनश्याम चेंडूवरती आल्या तोपर्यंत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चौकार. जातोय पहा मिळतंय असं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. सध्या प्रल्हाद काळे पहिलं षटक पॉवर प्लेचा अतिशय चांगला गोलंदाज. गतवर्षी मात्र पाहिलं ना टीम थोडीशी चाचपट खेळत होती कारण त्यांचे ठराविक खेळाडू नव्हते, मात्र यावेळेस या सीझनला चांगले खेळाडू पाहा मिळाल्यात. लेटकट खेळण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थितीत होते. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकवरती निघून जातोय आणि तोपर्यंत चेंडू जातोय तो डॉट. एकूण 6 धावा धावपळकावरती लावल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं एकमेव. यावेळेस स्टॉपेज लागतोय. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला आणि तेथे एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. प्रल्हाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना. यावेळेस लक्ष्मण बॅटचा पेस खोला. गॅप शॉट सिलेक्शन. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, मात्र आउटफील्ड स्लो झाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरे धावेचा कॉल दिलाय आणि तोपर्यंत येते 3 धावा धावपळकावरती. 10 धावा धावपळ
थँक्यू. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ नका प्लीज, कारण कमिटी पुश करते. कमिटीने सांगितलं की यावेळेस खूप उशीर झाला आहे, कारण पहिल्या सामन्या सुटण्यासाठी एका तासापेक्षा जास्त वेळ गेला. मात्र दुसरा सामना लगेच संपला, थोडासा वेळ होता, मात्र त्याच्यानंतर थोडासा ब्रेक घेतला आज टीमने, आणि त्यामुळे आता मैदानामध्ये दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. जास्त वेळ लावू नका. गोलंदाज महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला पाहतोय लक्ष्मण गोरपेकर. मागच्या मॅचमध्ये मात्र सस्यात बाद झाले होते. यावेळेस फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत चेंडू लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार पाहतोय लक्ष्मण गोरपेकरच्या बॅटमधून. तर गोलंदाज पाहतोय आपण मैदानावरती तिसरं षटक घेऊन घनश्याम. मागच्या मॅचचा हिरो होता. मागच्या मॅचमध्ये या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं. 15 चेंडू 54 धाबा. गोलंदाजी सुद्धा सुरेख केली होती. 6 धाबा दिल्या होत्या आणि 1 विकेट मिळवला होता. तो गोलंदाज आता पाहा मिळतो आपल्याला गोलंदाजी मार्गवरती. संतोष आणि लक्ष्मणी जोडी मैदानावरती पाहतोय. यावेळेस पहा मिळतोय पहिल्याला चांगला चेंडू आणि फलंदाज मात्र बाद होतोय.
झेल स्वीकारत असताना बॅकफूट पॉईंटला आणि आणखीन एक धक्का लागतोय, धक्का क्रमांक दुसरा. तर आता चौथ्या क्रमांकावरती कैलास गोरपेकरला पाहतोय मैदानामध्ये येत असताना. आता मात्र इथून धाबांची गरज आहे, कारण फक्त 20 धाबा आहेत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. कैलास यावेळेस क्रॉस द लाईन खेळायचं होतं आणि ते लेग बिफोरचं अपील केलं, मात्र नाही आहे, बॅटकट आहे. आणि अशा पाहतोय ते दुसरी धाबेचा कॉल दिला गेलाय. पंचायत त्या ठिकाणी डिसिजन देतील आपल्याला. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला, कोणत्याही प्रकारचं वादविवाद करू नका. पंच जो निर्णय देतील त्याच्यावरती आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. एकच रन. तर आता मात्र इथून धाबांची गरज आहे नारिवली संघाला. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ पहा मिळतो आपल्याला. मैदानामध्ये अद्यापर्यंत एकच षटकार पहा मिळाला. लक्ष्मण यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा पेस खोलतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार. सत्तावीस धावसंख्या. पुन्हा एकदा टॉप आहे, ज्या वेळेला मात्र फटका बसला. क्षेत्ररक्षक जे खाली, मात्र जेल ड्रॉप. आणि येथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. स्कोअर कार्डवरती पहा मिळतात आपल्याला. 2 षटकार लक्ष्मणच्या बॅटमधून आल्यात. मात्र आता गरज आहे त्यांना सुद्धा धावेची, कारण 40-50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील. कारण सकाळी धावा झाले नाही आहेत, मात्र आता धावा आणि धावाच पहा मिळतात. यावेळेस टॅप केला जातोय. बराच वेळ चेंडू अभे श्याम आहेत ते पुन्हा एकदा जेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्यात. अपघात झालाय, फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये कैलास गोरपेकर. आता मात्र नेक्स्ट बॅट्समॅन मनोहर भोईर मैदानावरती पहा मिळतो आपल्याला.
तिसरे षटक मैदानावरती पहा मिळतं आपल्याला घनश्याम चांगला अद्यापर्यंत षटक अतल तर धावसंख्या 30 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात षटकार येऊन सुद्धा मात्र लास्ट गो मनोहर भोईर यावेळेस मात्र फटका फसला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते पीके सुरेखरित्या झेल टिपला जातोय 1 more विकेट डाऊन नका लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आज मात्र जेवणाची उत्तम सोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलाय आज सुद्धा सर्वांसाठी जेवण खुला असेल हरिभक्त परायण वैकुंठवासी विठाबाई वामन भोईर यांच्या स्मरणार्थ पद्माकर वामन भोईर आणि संदीप वामन भोईर यांच्याकडून जेवणाची उत्तमरित्या सोय केली गेली आहे दुपारनंतर आपण आस्वाद घेऊ शकता तर आमचे केशव काळन हे सुद्धा उपस्थित आहेत केशव या संघाचे बिग सपोर्टर त्यांचा संघ पहा मिळतो आपल्याला नवीन बॅट्समन शरद आणि गोलंदाज पाहतोय आपण राजू जोशी आल्यात यावेळेस फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल आउट ऑफ पार्क तिसरा षटकार लक्ष्मणच्या बॅटमधून बॉल लक्ष्मणचा विचार केला तर 27 या 10 चेंडू 27 धावांवरती खेळतोय चला आता जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा चांगली फलंदाजी होते लक्ष्मण या बेलेस मात्र चांगला बॉल होता अतिशय चांगला टप्पा ठेवलाय मागच्या तुलनेमध्ये पाहिलं तर या चेंडूवरती बीट केला जातोय चला टॉससाठी या टॉस खेळला जाईल दातिवली पक्ष अडिवली या दोन टीममध्ये सामना असेल या दरम्यान आमचे हरिभक्त परायण सुधा मामा भोईर वाडेगरचे यांचं आगमन झालंय पोटीप्लेचे खेळाडू फुल टॉस बॉल फायदा उठू शकले नाही या गॅप मध्ये जातोय 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू त्यांना भेदून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार गोविंद मामा भोईर सुद्धा आल्यात सरचे स्वागत पिसवली टीमचे पहा मिळतील पोटीप्लेचे खेळाडू आहेत सर्व 31 या धावसंख्येवरती खेळतोय लक्ष्मण आणि सांघिक धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला 40 धावा पहा मिळतात शेवटचं षटक असताना पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला खेळला दुसरे धावेचा प्रयत्न राहील इथे स्वतः मात्र शरद आल्यात आणि तोपर्यंत डायरी किट नाहीये
आणि पुन्हा एकदा 2 धावा 1 पट असताना 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी पुढे अड्डीपेक्षा कव्हरच्या दिशेला राम आहे तेथे मात्र थोडंसं फंबल झालं आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा 1 पडल्या जातात. ते मात्र सिंगल डबल. थँक्यू. शेवटचं षटक मार्गस्थ पहा मिळतं आपल्याला. आज खूप चांगला खेळ लक्ष्मणच्या वतीने दाखवण्यात आला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळ्यात क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे चौकार. त्या 48 धावा आणि लक्ष्मणचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी केली आहे. तर जाऊया जिथे काही सन्मान केले जातील. मंचावरती बरीचशी पाहुणी मंडळी आहे त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. पद्माकर भोईरांना विनंती करेन आपण या. तर प्रथम सन्मान करूया आपण दातिवलीचे मदन पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या वतीने. चला या प्रथम मदन पाटील दातिवलीचे त्यांचा आपण सन्मान करूया मंचावरती. त्याचबरोबर बेतवड्याचे रामदास पाटील यांना सुद्धा आपण मंचावरती सन्मानित करणार आहोत. रामदासजी पाटील या. तर मंचावरती सन्मान केला जातोय या बेतवड्याचे रामदासजी पाटील आहे त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढचे सत्कार मोर्चे असतील आडिवलीचे राजेश भाणे. राजेश भाणे आपला सुद्धा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आमचे दातिवलीचे प्रमोद मडवी आहेत. प्रमोद मडवी दातिवली. त्याचबरोबर बेतवड्याचे हरिभक्त पारायण त्रिंबक बुवा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि त्याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण सुदाम मामा भोईर वाडेकर त्यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. या व्यासपीठावरती वारकरी संप्रदायाचे एक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच ते पायी वारी करत असतात आणि ज्यांची आत्ताची एक स्पर्धा झाली जय जलेश्वर वाडेकर त्या स्पर्धेमध्ये मात्र त्यांच्या वरती खूप जबाबदारी होती आणि ती मात्र त्यांनी लिहिल्यापणे पार पाडली. विजयदादा पाटील असेल त्याचबरोबर आमचे सुनील मामा चौधरी असतील. तर या त्रिंबक भावांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन याचं आहे. टॉस केला जाईल आडिवली आणि त्याचबरोबर दातिवली. आडिवलीचे कॅप्टन याचं आहे. आडिवलीचे मनोहर भाणे आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आडिवलीचे मनोहर भाणे. चला टॉस करायचं का. अतुल आल्यात आणि त्याचबरोबर आडिवली टीम. जाऊया मॅचच्या दिशेने जेथे सज्ज आहेत आमचे भाऊ पाटील. कारण सामना सुरू झालाय. लगेचच खेळाचं दुसरं सत्र कसं असेल या ऐकूया पुन्हा एकदा आमचे भाऊ पाटील यांच्या मुखवाणीतून.
थँक्यू जगदीश. खरं का अतिथी देवो भव सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. घनश्याम आणि रवींद्र ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. 49 धावांचं लक्ष आहे. 12.25च्या सरसाने धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर राजीव काठे येतोय. स्ट्राईक एंडला घनश्यामला आपण पाहू शकता. पहिला चेंडू फटका फसला यावेळेला अरुण गोरपेकर आल्या. बिग विकेट या मॅचची. बघा भोजनाची व्यवस्था सुरू आपण ते भोजन सुरू झालंय. ज्या कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवण घेऊ शकता. केतन आपल्या कार्पेंटरला पण आपण सांगू शकता की भोजनाचा आनंद घेऊ शकता. कारण का अतिथी देव आपण अन्नाचा आपण आज वाटप केलं जाणार. तर पद्माकर भोईर आणि संदीप भोईर ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या धनसंपदेमध्ये भरपूर वाढ हो. थँक्यू डीजे. तर गोल्डन विकेट मॅचचे मिळाले. परशुराम पाटील माहिती आहे ना आपण आपण तर एक वाक्य देखील मला आठवतं. सांगून गेलाय तुका पैशाचा नाद करू नका. पैसे जरी तुमच्याकडे असले ना तरी संपवायची कुवत पाहिजे तर तुम्ही माणूस म्हणून आपण लोकांमध्ये वावरू शकता. तर नवीन पर्यंत तो सचिन येतो यावेळेला. पण सचिन कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मॅचची गोल्डन विकेट आणि एक्स्ट्रा कव्हरला अरुण गोरपेकरनी घेतलेला झेल आणि तिथे संपलाय घनश्यामचा खेळ. पुण्याला गोलंदाजी मार्कवर राजीव काठे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड ऑन आणि मिड विकेटला क्षेत्र. हा चेंडू खूप चांगला होता. खोदून काढला यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑन फला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतो. इथे सुभाष येतो चेंडूला फीड करतोय. सचिन आपण गेला पाटील आहे. सचिन आणि रवींद्र ही जोडी खातं उघडलं जात आहे का मॅचची गोल्डन विकेट गेली आहे. गंज सचिन पाटील पाहिजे आपण स्ट्राईक एंडला कशा प्रकारे बॅटिंग करतोय. राजू पुण्याचा गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. आज दे संघ म्हटला तर आमचे नितीन काळन आणि केशव काळन यांचा गावचा संघ. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळाला. चेंडू जातो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. सुभाष आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 2 धावा. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर तळते गावचे माजी सरपंच आणि उद्योगपती त्र्यंबक काळे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. चेंडू खूप चांगला होता. ऑन साईडला पुल करायचा होता. चेंडू बघा हाईट घेत नाहीये. चेंडू त्यांच्या वरून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. राजीव काठे जबरदस्त गोलंदाजी करतोय. मगाशी 41 धावा करताना थोडासा संघर्ष केला पण आता मात्र राजीव काठे आणि कंपनी चांगला खेळ दाखवते. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राजू काटे. स्ट्राईक एंडला रवींद्र काळन. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होतंय. चेंडू गॅप मध्ये जातो यावेळेला. वन बाउंड चेंडू सीमारच्या पार. दणदणीत चौका. हॅलो हॅलो हॅलो. तर चला या ठिकाणी तर सन्माननीय राहुलभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. एक अतिशय लोकप्रिय व्यक्ती दानशूर दाते आणि रणवीर एवन संघाचे पॅकर्स सन्माननीय राहुल शेठ पाटील साहेबांचे या फटाक्यांच्या आतिषबाजीने सहर्ष स्वागत केले जातोय. मोस्ट वेलकम सर. थँक्यू जगदीश पाटील. आपण फटाक्यांच्या आजची बाजीत राहुल पाटीलचं स्वागत केलं जातोय आणि त्यांच्या माध्यमातून देखील अपकमिंग टुर्नामेंट येणार आहे. हा चेंडू फुल टॉस आहे. ऑन साईडला पॉवर प्लेचा योग्य चला टास्क केला जाईल. दोन्ही संगणक या
आडिवली विपक्ष दातिवली असा सामना असेल आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून आणि राजकारण असे समाजकारण नेहमीच ज्यांना प्राधान्य दिलं गेलं आहे ते आडिवली गावचे माजी उपसरपंच सन्मान्य राहुलभाई पाटील या साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तर राहुलभाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाणार त्यांची देखील अपकमिंग टुर्नामेंट आहे. राहुलभाई पाटील चषक 2022 आपण पर्व पाहणार आहोत. समाजसेवक म्हणून आपण त्याची ख्याती आहे. कोरोनाच्या काळात भरपूर मदत केली, अन्नदान वाटप केलं, मदत केलं. ओके, टॉस जिंकला या दातिवली टीम. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जेथे सामना सुरू आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात आपण बघितले तर एक गडी बाद, 10 धावा आल्यात, 49 धावांचं लक्ष आहे. अजूनही आपण बघतो 18 चेंडूमध्ये 39 धावा करायच्यात. मॅच संपली नाहीये अजूनही. रवींद्र प्रयत्न करतोय. रवींद्रने बघा 2 चौकार मारले आहेत. अजून एक चौकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक येईल. पण रवींद्रला मात्र पारितोषिकपेक्षा इनिंग बिल्डअप करणं फार महत्त्वाचं आहे. इथून जिंकलात तर पुढच्या फेरीत दाखल व्हाल, तिसऱ्या फेरीत दाखल व्हाल. राजेश शाहीत आपण इथं स्वागत केलं गेलं फटाक्यांच्या अतिशबाजी. त्यानंतर रणबीर 1140+ आडिवली संघ खेळणार आहेत. राहुलभाईच्या मुलाच्या नावाने तो संघ खेळतो आणि रेग्युलर संघ देखील त्यांच्याच नावाने. आडिवली गाव म्हटलं तर आमच्यासमोर 2 व्यक्तींची लगेच आमच्या डोळ्यासमोर चित्र होतं. एक राहुलभाई पाटील आणि एक विजय पवार. काय आज कामगिरी केली विजय पवारने. आणि त्यानंतर गोल्डन मॅन मनोहर आपण इथं भाने. विजय पवारने मॅच जिंकून दिली बघा. विजय पवार मैदानाच्या बाहेर खूप शांत खेळाडू आहे, पण मैदानात मात्र अतिशय रुद्ररूप धारण करणारा खेळाडू. तो गोलंदाजी मार्कवर येतो. लक्ष्मण येतोय माय सिटी एंडकडून. स्ट्राईक एंडला सचिन पाहू शकता आपण. ऑन साईडला क्षेत्रक्षण, फाईन लेगला एक क्षेत्रक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण, मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, लॉंगनला राजू काटे चाललाय. ऑफ साईडला शॉर्ट दरम्यान एक क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉईंट एक, डीप कव्हरला क्षेत्रक्षण एक क्षेत्रक्षण, मिड ऑफला आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. शपल ऑन साईडला हुक करायचा होता. चेंडू खूप उंच गेला यावेळेला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, थोडंसं वळण घेतोय. जेव्हा तो चेंडू फील्ड होईल 2 धावा इथे मात्र चित्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा. प्रत्येक धाव फार महत्त्वाची आहे. एक एक धाव तुमचं टार्गेट, त्यातील धावा कमी करतील आणि एक एक धावेने टार्गेटकडे जाल तुम्ही. एक एक 2 धावेने. माधव भोईर देखील येतात, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. बघा जेवण सुरू झालेलं आहे. ज्या कुणाला जेवण करायचं असेल त्यांनी जेवू शकता. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आमच्या व्यासपीठासमोर आपण बोलले तर उजव्या हाताला आपण जेवणाचा स्वाद घेऊ शकता. चेंडू खूप चांगला यावेळेला. थोडंसं लाईन पाहिली यावेळेला आणि अपील करत नाही बघा लक्ष्मण. कारण लक्ष्मणला माहिती आहे चेंडू पिचिंग झालाय, गट ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग झालाय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. टॉस झालाय, टॉस जिंकलाय दातिवली संघाने. डिसिजन आमच्यापर्यंत अजून पोहोचणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. भरपूर संघ आहेत की जे. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय. राजू काटे. बिग विकेट. रवींद्र काळन बॅक टू पवेलियन.
धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकात 19 धावा. कारण लक्ष्य 49. अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत अजून जर विचार केला तर 10 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावेची गरज आहे. इथून सामना जिंकणार कोण? आजदे की नारिवली? नारिवली की आजदे? प्रश्नचिन्ह. वीस धावा आपण पाहू शकता. मॅच खूप चांगली चालू आहे मैदानावरती. दोन्ही संघ मात्र मेंथीची पराकाष्ठा करतायत. दोन्ही संघ मात्र मैदानावर घाम घालतायत. खरं क्रिकेटमध्ये ना कल्पेश तुम्हाला सहजाची विजय मिळत नाही, विजय मागून मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतोय आणि तो संघर्ष सुरू आहे आजदेवपेक्षा नारली. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय. गॅप मध्ये चेंडू जातो यावेळेला. वन बाउंड चेंडू मिड विकेट सी मार्शवार मचनी डे चौकार. विनोद काळन यांचे बंधुराज. एक बंधुराज आपण चांगलं क्रिकेट खेळतात. एक बंधुराज आपण राजकारणामध्ये खूप चांगला हातखंड आहे. विनोद जयराम काळन असदे गावचे आपण तर नगरसेवक आहेत. विनोद काळनच्या माध्यमातून पहिले 80% समाजसेवा आणि 20% फक्त राजकारण केले होते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. उपयुक्त चौकार आलाय. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 8. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. मनोहर भोईर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला सोडून दिलाय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. याच दरम्यान आमचे मान्यवर राजेश भोईर येत आहेत आणि बिंदास पाटील. एक काळ गाजवला त्यांनी देखील क्रिकेटच्या माध्यमातून, पण आता व्यवसायाकडे वळाल्यात. आता क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. 24 धावांची गरज आहे. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वेकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला अमोल. हा चेंडू फटका पासला यावेळेला. पायचं झेल होत आहे का? अप्रतिम झेल. थोडसा पंबल झाले होते, पण त्यानंतर स्वतःला सावरलं आणि या मॅचची अजून एक चांगली विकेट मिळतोय मनोहर. त्यानंतर किती चांगलं प्रत्युत्तर देतोय सचिन आहे. सचिनला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. सामना अजून संपला नाहीये. 7 चेंडू 24 धावा. हाच चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जर इथून चौकार षटकार तर कमबॅक करू शकता असदे संघ. हा चेंडू फुल टॉस आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू गेला मिड विकेटला. संतोष काठे एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय. इथे मात्र चूक झाली. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि सचिन सारखा फलंदाज धावबाद झाला आणि एक धाव शॉट देखील आहे. म्हणजे एकही धाव नसणार आहे आता. बघा विकेट बघा काय मिळाला महत्वाचा. सचिन बाद झाला म्हणजे पद्माकर भोईर एकही धाव नाहीये. शॉट आहे धाव. पहिलीच धाव शॉट घेतली होती. आणि बघा जेवणाची सुविधा आपल्याला उपलब्ध झालेली आहे. जेवण आपण करू शकता. ज्याला कोणाला भूक लागली असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. एकदा घ्या, दोनदा घ्या, पण थोडं थोडं अन्न घ्या. अन्न वेस्टेज करू नका. तर मग कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अच्छे अन्नदाता आहेत आपण तर पद्माकर भोईर आणि संदीप भोईर. आज त्यांच्या आई नाही आहेत, पण त्यांच्या आईच्या नावाने ते अन्नदान करतायत. खूप पुण्याचं काम करतायत पद्माकर भोईर. आम्ही नक्कीच देवाकडे प्रार्थना करतो की तुमच्या धंद्या कामामध्ये बरकत येवो. नवीन फलंदाज येतो यावेळेला राजीव.
सतत चेंडू बागेत आपण बघितलं तर राहुलभाई पाटील यांच्याकडून जेव्हा जेव्हा आपण बघितलं तर व्यासपीठावर आले आहेत तेव्हा आमच्या समालोचकांसाठी त्यांनी नक्कीच पारितोषिक दिले आणि आत्ता देखील कॉम्प्लिमेंट दिले. धन्यवाद राहुल पाटील. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण इथं शरद येतोय. येणारे आपण इथं 6 चेंडू आणि धावाव्या 24 षटकारांच्या भाषेत म्हणत आलं ना केशव काळन 4 षटकार मारायचे आहेत पण मारणार कोण? राजू की राम, राम की राजू, दोन्ही नावांमध्ये आपण इथं र आहे. शरद गोलंदाजी मार्कवर माय सिटी एंड कडून स्ट्रायकेनला राजू जोशी पाहू शकता आपण. ऑन साईडला क्षेत्रक्षण, फाईन लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला संतोष आणि लॉंग ऑनला राजू काठे. पुढे गोलंदाजी मार्कवर शरद. पहिला चेंडू अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. काय यष्टीरक्षण केलं बघा त्यांच्या पाठीमागे लक्ष्मण गोरपेकर आहे. डॉट चेंडूची समाप्ती. आता येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. काय पद्माकर भोईर आपण पहिला सामना संघर्ष करून जिंकला पण आता बघा विपक्षी संघाला मैदानावरती संघर्ष करावा लागतोय. चेंडू यावेळेला हवेत खेळल्यात. चेंडू जातो यावेळेला आपण येतो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे राजू काठे. राजू काठेला माहिती आहे सिंगल डबलने जयाने पराजयमधला अंतर कमी केला जाईल. विकेट मिळणार नाहीये इथून. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 26, अजून 23 धावांची गरज आहे. चेंडू बाकीत अजून विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगलं गुणलेखन केलं जात आहे. कल्पेश पाटील मॅन फ्रॉम आपण इथं नागावचे एक अतिशय चांगले गुणलेखक आहेत. अशोक पाटीलच्या अनुपस्थितीत ते काम करत आहेत. पुणेदा गोलंदाजी मार्कवर शरद. स्ट्रायकेनला राम पाटील. राम पायचं मारतो लांब का आता. पहिला चेंडू अप्रतिम होता यावेळेला. पहिला चेंडू फेस करताना बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती. आता थोडंसं समीकरण अवघड होत चाललंय. आता येणारे 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पद्माकर भोईर 3 षटकार मारले तरी पण विजय मिळणार नाहीये आणि विजय खऱ्या अर्थाने खेचून आणला. आपण पहिले तर काय गोलंदाजी केली मनोहरनी, जबरदस्त गोलंदाजी केली आणि घनशांचा जो विकेट गेला ना मॅचची गोल्डन विकेट, तिथून सामन्याला खऱ्या अर्थाने गरगर लागली, नजर लागली. चेंडू फ्लिक केला यावेळेला. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला संतोषला माहिती आहे. संतोष काठेला काही 1 धावेने जयाने पराजयमधला अंतर फक्त कमी होईल. विजय मिळणार नाहीये. काय मॅच आपण इथे खेळले. अजय संघाने देखील चांगली कामगिरी केली होती पण बॅटिंग करताना 49 धावांचं आपण इथं लक्ष होतं आणि पहिला गडी बाजूला घनश्याम, त्यानंतर अमोलने प्रयत्न केले, सचिनने प्रयत्न केले पण ते प्रयत्न मात्र अधुरे राहिले. चेंडू एच आणि फलंदाज बाद. एक विकेट मिळतो आपण इथे या षटकामध्ये शरदला. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. किंवा कोविडचा आपण कोविड योद्धा म्हणून त्यांचा देखील सन्मान केलाय. तर त्यांच्या माध्यमातून भरपूर असं अन्नदान झालं, सहकार्य झालं. सुनील मामा काम ऐसा करो की नाम हो जाए. प्रल्हाद काळन डान्सिंग डाऊन. चेंडू हवे दे यावेळेला. संतोष काटे चूक करत नाही आणि इथे मात्र खेळ संपतो तो म्हणजे प्रल्हादचा आणि अशा तऱ्हेने नारिवली संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. तर धन्यवाद देतो आपण म्हटले तर यावेळेला अजदे संघाला खूप चांगला खेळ केला आणि प्रयत्न मात्र थोडेसे अपयशी राहिले. युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पहा आणि काय चुका झाल्या त्याच्यावरती मात्र अभ्यास करा. तर या सामन्याचा भाव पाटील. तर सर्वांना विनंती आहे की आपण जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाची सोय झालेली आहे. सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू असतील, मान्यवर, तर निश्चितच जो पाठीमागे वडापाव सेंटर आहे तेथे मात्र आपण जेवण करून घ्या. खास करून अजय टीम आपण जेवल्याशिवाय जाऊ नका. आणि आपण मंचावरती एक सन्मान करणार आहोत ज्यांचं नुकताच फटाक्यांच्या आतिषबाजीने या ठिकाणी आगमन झालं आणि